कलमना पुलिस थाना अंतर्गत एक ऐसी घटना सामने आई है जिसमें एक नौकर ने ही अपने मालिक को अपने साथियों के साथ मिलकर लाखों की चंपत लगा दी। इस मामले में लिप्त सभी 8 आरोपियों में से 7 को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। अन्य एक की तलाश जारी है। कलमना मार्केट के सब्जी व्यापारी संतोष साहू रोज रात को अपने दिन भर की कमाई अपनी गाड़ी में लेकर घर पहुंचते हैं। इसी का फायदा उठाकर उनके एक पुराने नौकर ने उन्हें लूटने की साजिश रच डाली। दरअसल संतोष साहू का नौकर रुपेंद्र साहू 4 साल पहले उनके यहाँ काम करता था। वह अपने मालिक की दिनचर्या से अच्छी तरह वाकिफ था। कुछ दिन पहले रुपेंद्र को उनके एक साथी दोस्त जयराम उर्फ सोनू वर्मा ने कुछ पैसे उधार मांगे, लेकिन रुपेंद्र के पास पैसे नहीं थे। उसने अपने पुराने मालिक के पास पैसे होने की बात अपने दोस्त से कही। ये सुनते ही सोनू वर्मा ने अपने कुछ दोस्तों के साथ मिलकर संतोष साहू को लूटने की साजिश रची। इस साजिश में उसने कामठी में रहने वाले अपराधी प्रवृत्ति के अपने साथी राजा उर्फ रियाज खान और अन्य साथियों को भी साजिश में शामिल किया। सभी ने मिलकर संतोष साहू की रेकी करनी शुरू कर दी। एक दिन मौका पाकर सभी आरोपियों ने भारत नगर के सागर इंडस्ट्री के पास संतोष साहू को रोक दिया, जिसके बाद गाड़ी में रखे 2,72,000 रुपए लूट कर फरार हो गए। वारदात के बाद संतोष साहू ने मामले की रिपोर्ट कलमना पुलिस स्टेशन में दर्ज की। इसके बाद पुलिस तुरंत हरकत में आ गई और सीसीटीवी की मदद से मामले में लिप्त सभी आरोपियों में से 7 को गिरफ्तार कर लिया। इस बात की जानकारी खुद कलमना पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक प्रशांत पांडे ने मीडिया को दी। यातील फिर्यादी संतोष साहू म्हणून आहेत। ते त्यांचं कळमना मार्केटमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय आहे। तर ते रोज संध्याकाळी आपले दुकान बंद केल्यानंतर जेवढे काही दिवसभरामध्ये पैसे जमा झालेले असतात ते घरी घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत ते आपल्या दुकानावर येताना ते पैसे घेऊन येत असतात। 4 वर्षापूर्वी त्यांच्याकडे एक रुपेंद्र साहू म्हणून एक हमाल म्हणून कामाला होता। तो त्यांच्याकडे काम करत होता, पण मध्यंतरी त्यांच्यामध्ये वादविवाद झाला होता। त्यामुळे त्याने हमालाने तिथून काम सोडलं होतं। नंतर ते काम सोडल्यानंतर एक घटनेच्या काही दिवसापूर्वी त्याला येथील मेन मास्टरमाइंड जो आहे जयराज उर्फ सोनू वर्मा हा पण एक हमालीचं काम करतो आणि याला पैशाची गरज होती। याला पैशाची गरज असल्यामुळे त्याने त्याला पैसे मागितले। तो त्याचा मित्रच होता, तर त्याने म्हटलं की माझ्याकडे पैसे नाही। मग ह्यानं सांगितलं की बाबा असं माझा मालक होता आधी, त्याच्याकडे पैसे असतात, तर हे असं जर काम तुम्ही जर त्याची गाडी चोरली तर तुम्हाला ते त्यातनं पैसे मिळून जातील। त्यानुसार ह्यानं बाकीचे रजा हा जो आहे क्रिमिनल रजा उर्फ रियाज खान हा एक कामठीचा आणि त्याचा मित्र तसेच ह्याचे इतर मित्र यांना सोबत घेऊन यानं ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावल्यानंतर यांनी भारतनगर सागर इलेक्ट्रिक इंडस्ट्रीच्या जवळ त्यांना त्या म्हणजे फिर्यादीला आपल्या पकडलं आणि त्याला गाडीवर उतरून त्याची बाईक घेऊन ते फरार झाले। त्यामुळे 2,72,000 अशी अमाऊंट होती आणि त्यानंतर ते फरार झाल्यानंतर आपल्या इथे क्राईम रजिस्टर करण्यात आला। क्राईम रजिस्टर झाल्यानंतर तिथलं सागर इलेक्ट्रिक इंडस्ट्री असेल किंवा त्याच्या आजूबाजूचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे संपूर्ण आपण व्हेरीफाय केले। त्याच्या फिर्यादीच्या दुकानापासून त्याचं संपूर्ण मार्ग परत जाताना तर आपल्या अशा लक्षात आलं की याच्यामध्ये स्प्लेंडर गाडीचा वापर झालेला आहे आणि त्यांची जे त्याच्यावर बसलेले लोक आहेत त्यांच्या वर्णनानुसार आणि त्याचे आपण सीसीटीव्ही फुटेज आपल्या इथल्या गुप्त बातमीदारांना दाखवले असता त्यांनी गाडी मालक आणि बाकीच्या लोकांना पण ओळखलं की बाबा हे असं। त्याच्यावर आपण त्यांना सर्वांना त्याच्यामध्ये 7 जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये टोटल 8 पैकी 7 आरोपींना आपण अरेस्ट केलेलं आहे। त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। गुन्ह्यात वापरलेली गाडी रिकव्हर करण्यात आलेली आहे। गुन्ह्यात वापरलेले मोबाईल त्यांचे जप्त करण्यात आलेले आहे आणि अशी संतोष कुमार रामलोड आणि त्यांच्या पूर्ण DB पार्टीने हीच चांगली कामगिरी केलेली आहे।